जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, ही सकाळची वेळ आम्हाला प्रभूने दिली, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या मन्नासाठी आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत, प्रार्थना करणार आहोत आणि त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया. आपण 2 शब्दाची प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय तू आम्हाला तुझ्या प्रार्थनेसाठी तू आम्हा सर्वांना तू उठवलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, हा शास्त्र भाग वाचताना त्याच्यावरती मनन करत असताना प्रभू तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या पवित्रतेने तू आम्हा प्रत्येकाला तू भर. हा शास्त्र भाग समजण्यासाठी प्रभूजी आम्हाला बुद्धी तू दे, ज्ञान दे, चातुर्य दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. पित्या परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या भयात, तुझ्या प्रीतीत वाढण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि तुझं गौरव दे. या वचनावरती बोलत असताना प्रिय प्रभूजी, तू मला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू अभिषेक तू कर. ऐकणाऱ्यांवरती तुझं पवित्र सामर्थ्य उतरवून दे. प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रेषितांचे कृत्य याचा 7वा अध्याय. स्तेफनाचे भाषण. प्रमुख याजक म्हणाला, ह्या गोष्टी अशाच आहेत काय? तेव्हा तो म्हणाला, बंधुजनो व वडिलांनो ऐका. आपला पूर्वज अब्राम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटेमिया देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले, तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल. तेव्हा तो खासद्यांच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला. मग त्याचा बाप मेल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले, पण त्यात त्याला वतन दिले नाही व पाऊलभर देखील जमीन दिली नाही. त्याला मूलबाळ नव्हते, तरी हा देश त्याच्या व त्याच्या मागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायम करण्याचे अभिवचन देवाने त्याला दिले. देवाने आणखी असे सांगितले की त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि ते लोक त्यांना दास करून 400 वर्ष जातील. ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्याचे परिपत्य मी करीन असे देवाने सांगितले आणि त्यानंतर ते तिथून निघून माझी सेवा ह्या स्थळी करतील. त्याने त्याला सुनतेचा करार लावून दिला. हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसाक झाला व त्याने 8व्या दिवशी सुनता केली. मग इसाकाला याकोब झाला व याकोबाला 12 कुलाधिपती झाले. नंतर कुलपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून दिले, पण देव त्याच्या बरोबर होता. त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले आणि मिसर देशाचा राजा फारो याच्या दृष्टीने कृपापात्र व ज्ञानी असे केले. म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपला सर्व घरावर अधिकारी नेमले. मग सर्व मिसर व कानान या देशात दुष्काळ पडून त्याच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. तेव्हा मिसर देशात धान्य आहे हे ऐकून याकोबाने आमच्या पूर्वजास पहिल्या खेपेस पाठवले. मग दुसऱ्या खेपेस योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली आणि योसेफाचे कुळ फारो राजाला कळाले. तेव्हा योसेफाने आपला बाप याकोब व आपले सगळे नातलग म्हणजे 75 माणसे यांना बोलून घेतले. याप्रमाणे याकोब मिसर देशात गेला आणि तेथे तो आपले पूर्वजही मरण पावले व त्यांना शकेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शकेमात हमोराच्या पुत्रापासून रोख रुपये देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना पुरले. मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक मिसर देशात
वाढून संख्येने पुष्कळ झाले. योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिस्र देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले. तो राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्याची बाळके जगू नये म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले. असे त्याने आपल्या पूर्वजास छळले. त्या काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. त्याचे पालन पोषण 3 महिनेपर्यंत त्याच्या बापाच्या घरी झाले. मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले. मग असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले. मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. मग तो जवळजवळ 40 वर्षाचा झाला तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्रायलाचे संतान ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. तेव्हा मोशेने त्यातील कोणा एकावर अन्याय होत आहे असे पाहून या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि मिस्र्याला मारून त्याचा सूड उगविला. तेव्हा देव त्यांच्या हातून त्याच्या बांधवाची सुटका करीत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. मग दुसऱ्या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्या पुढे येऊन उभा राहिला. त्याची समजूत घालण्याकरिता त्यांना म्हणाला, गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात, एकमेकांवरती अन्याय का करिता? तेव्हा जो आपल्या शेजाऱ्यावर अन्याय करीत होता तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? काल तू मिस्र्याला ठार मारले, तसे मलाही मारावयास पाहतोस काय? हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान देशात उपरी झाला. तेथे त्याला 2 मुलगे झाले. मग 40 वर्ष भरल्यावर सिनाई पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्नी ज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. हे दृश्य पाहून मोशेला आश्चर्य वाटले आणि ते काय आहे हे पाहण्याकरिता तो जवळ गेला. तेव्हा प्रभूची वाणी झाली की, मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशे थरथर कापला व त्याला तिकडे पाहावयाचे धैर्य झाले नाही, कारण प्रभूने त्याला म्हटले, तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. मिस्र देशातल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडून घेण्यासाठी मी उतरलो आहे. तर आता चल, मी तुला मिस्र देशाला पाठवतो. तुला अधिकारी व न्यायाधीश कोणी केले असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले त्याला झुडपात दर्शन झालेल्या देवदूताच्या हस्ते देवाने अधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले. त्याने मिस्र देशात, तांबड्या समुद्रात व रानात 40 वर्ष अद्भुत कृत्य करून चिन्हे दाखवून त्या लोकांना बाहेर नेले. तोच मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, परमेश्वर तुमच्या बांधवामधून माझ्यासारखा संदेष्टा तुम्हासाठी उत्पन्न करील आणि रानातील मंडळीमध्ये सिनाई पर्वतावर त्यांच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजाबरोबर जो होता तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरिता जिवंत वचने मिळाली. त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती, तर त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन मिस्र देशाकडे फिरून ते अहरोनाला म्हणाले, आमच्या पुढे चालतील असे देव आम्हाला करून दे, कारण ज्याने आम्हाला मिस्र देशातून आणले त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. मग त्या दिवसात त्यांनी वासराची मूर्ती बनवली व तिच्या पुढे यज्ञ करून आपल्या हाताच्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला. तेव्हा देवाने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेना गणाची पूजा करावयास सोडून दिले. या विषयी संदेष्टांच्या पुस्तकात लिहिले आहे, हे इस्रायलाच्या घराण्या, तुम्ही 40 वर्ष अरण्यात बलिदाने व यज्ञे मला केले काय?
मोलकाचा मंडप व रेफान दैवताचा तारा म्हणजे पूजण्याकरिता तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या. मीही तुम्हाला बाबेलच्या पलीकडे नेऊन ठेवीन. तू जो नमुना पाहिला त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर, असे ज्याने मोशेला सांगितले. त्याने नेमल्याप्रमाणे जो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता, जी राष्ट्रे देवाने त्यांच्या समोरून घालवली, त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशुआ बरोबर त्या देशात आणला आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसाच ठेविला. दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने याकोबाच्या घराण्यासाठी वस्ती स्थान मिळवण्याची विनंती केली आणि शल्मोनाने त्याच्यासाठी घर बांधले. तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. यशाया संदेष्टाने म्हटले आहे, परमेश्वर म्हणतो, आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पदासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? माझ्या हाताने ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय? अहो ताट मानेच्या व आणि हृदयांची व कानाची सुंता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करिता. जसे तुमचे पूर्वज तसे तुम्हीही, ज्याचा पाठलाग तुम्ही पूर्वजांनी केला नाही, असा संदेष्टांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितलेले त्यांना त्यांनी जीवे मारले आणि आता त्याला धरून देणारे व जीवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अशा तुम्हाला देवदूतांच्या योगे योजिलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही. स्तेफनाचा मृत्यू. त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांना अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दाट तोट खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने म्हटले, पहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपले वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगडमार करीत असताच ते पण प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, असे बोलून तो झोपी गेला. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करू. प्रियांनो, हा शास्त्र भाग मोठा आहे, परंतु ह्या ठिकाणी स्तेफनाने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ह्या ठिकाणी अब्रामापासून त्या ठिकाणी सुरुवात करून पार दाविदापर्यंत त्या ठिकाणी आम्हाला त्याचा संपूर्ण इतिहास सांगितलेला आहे. प्रियांनो, ह्या ठिकाणी जो इतिहास सांगितलेला, त्या ठिकाणी जे कुलाधिपतींनी कार्य केले, देवाने त्यांचा उपयोग देवाच्या सेवेसाठी कसा केलेला आहे आम्हाला ह्या शास्त्र भागामध्ये दिसून येत आहे. आणि म्हणून प्रियांनो, इस्रायल लोक जे देवाचे लोक होते, इस्रायल म्हणजे देवाचे लोक, परमेश्वराचे लोक, जिवंत देवाचे लोक, या सर्व लोकांवरती देवाची कृपादृष्टी होती. देवाने त्यांना वचनदत्त भूमीमध्ये नेण्यासाठी जे अब्रामाला अभिवचन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी प्रियांनो वेगवेगळ्या दासांचा त्या ठिकाणी उपयोग केला आहे. अब्रामानंतर इसाक आणि इसाकानंतर याकोब आणि याकोबाला जे 12 कुलाधिपती झाले आणि त्यामधील जो योसेफ होता, हा योसेफ हा देवाने वेगळा केलेला दास होता. आणि ह्या योसेफाच्या द्वारे देखील या इस्रायल लोकांची काळजी देवाने घेतलेली आहे. ज्यावेळेस त्या देशामध्ये दुष्काळ पडला तर योसेफाद्वारे ह्या सर्वांचे संगोपन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग नंतर आम्हाला पाहायला मिळतं की मग मोशे त्या ठिकाणी आलेला आहे आणि मोशे आल्यानंतर
मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांची त्या ठिकाणी सुटका केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. आणि मग मोशेच्या सोबत हे इस्रायल लोक 40 वर्ष रानामध्ये फिरत होते. आणि मग पहा, देवाने त्या मिस्र देशातून त्यांची सुटका केलेली आहे आणि मोठे चिन्हे अद्भुते केलेली आहे. देवाने सर्व गोष्टी त्यांच्या डोळ्यात देखत केल्या होत्या. परंतु जेव्हा मोशे देवासंगती बोलावयास पर्वतावरती गेला, त्या समय लोकांनी अहरोनाकडे येऊन त्यांना म्हटले की आम्हाला दिसणाऱ्या देवाची तू स्थापना कर. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी एक वास्त्राची मूर्ती केली आणि त्याची ते भक्ती करू लागले. आणि ते देवाच्या क्रोधास त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेले आहे. बघा, ज्या लोकांनी जिवंत देवाचं अद्भुत कृत्य त्या ठिकाणी केलेले होते, ते अद्भुत कृत्य हे लोक विसरलेले आहेत आणि ते मूर्ती पूजा करू लागलेले आहेत. त्या ठिकाणी वासराची मूर्ती करून त्याला देव करून तिच्या पुढे नाचू लागले, बागडू लागले. परंतु तिच्या पुढे यज्ञ करून आपल्या हातांच्या कृतीबद्दल अंधस्तव केला. मग तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील सेनागणाची पूजा करायला सोडून दिले. ह्याविषयी संदेश त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. हे इस्रायलाच्या घराण्या, तुम्ही 40 वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केले काय? मोलकाचा मंडप व रेफानाचा दैवताचा तारा हे म्हणजे पूजण्याकरिता तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या. मीही तुम्हाला बाबेलच्या पलीकडे नेऊन ठेवेल. आणि मग पहा, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की परमेश्वर म्हणतो, माझे राजासन, आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पदासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारे घर बांधणार किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? माझ्या हाताने ह्या सर्व वस्तू केल्या नाहीत काय? मग या ठिकाणी देवाचं वचन 51 वचनामध्ये सांगतं, अहो ताठ मानेच्या आणि हृदयाच्या व कानाची सुनता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करिता. जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. स्पष्टपणे देवाचा आत्मा ह्या ठिकाणी इस्रायल लोकांसाठी बोलतो. आणि तीच परिस्थिती आज आम्हाला या जगामध्ये दिसत आहे, मंडळांमध्ये दिसत आहे. आज आम्ही ताठ मानेचे लोक आहोत. आमच्या हृदयाची व कानाची सुनता न झालेल्या प्रमाणे आहोत. आणि मग पहा, ह्या ठिकाणी 52 वचन आम्हाला सांगतं, ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्टांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषाच्या आगमनाविषयी पूर्वीच सांगितले, त्यांनी जीवे मारले. आणि आता त्याला धरून देणारे व जीवे मारणारे तुम्हीच निघाला आहा. अशा तुम्हाला देवदूतांच्या योग्य योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही. प्रियांनो, मोशेच्या द्वारे त्या ठिकाणी देवाने लिहून ठेवलं होतं देवाचं वचन, पण त्या वचनावरती लोकांनी विश्वास ठेवला नाही. ते देवाच्या विरोधामध्ये वागत गेले. त्यांनी त्यांचं अंतःकरण शुद्ध केलं नाही, पवित्र केलं नाही, देवाच्या इच्छेनुसार चालले नाही. आणि अशा ह्या लोकांमध्ये ही जी मंडळी होती, ती ह्या मंडळीमध्ये हे अशा प्रकारचे लोक होते. आणि मग ह्या लोकांनी जे देवाचं वचन त्या ठिकाणी होतं ते देखील त्यांनी पाळलेलं नाही. आणि मग नंतर आम्हाला स्तेफनाचा मृत्यू ह्या ठिकाणी दिसत आहे. मग त्याचे हे भाषण ऐकणाऱ्याच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातोट खाऊ लागले. प्रियांनो, जेव्हा देवाचं खरं वचन आमच्यापर्यंत येतं, हीच परिस्थिती आमच्या जीवनामध्ये निर्माण होते. आम्हाला वाटतं की तो देवाचा सेवक आमच्या विरुद्ध बोलतो, त्याला आमच्याविषयी सर्व काही माहीत आहे. परंतु नाही प्रियांनो, तो
देव जे सांगत आहे आणि त्या देवाच्या सामर्थ्याने तो आमच्याशी बोलत आहे आणि आमच्या पापाची जाणीव तो आम्हाला करून देत आहे, जेणेकरून आम्ही सुधारावं. आता ह्या ठिकाणी सर्व गोष्टी उलट होत गेलेल्या आहेत. देवाचं वचन जेव्हा त्यांनी ऐकलं ते स्तेफनावरती चिडले, दात ओठ खाऊ लागले आणि पुढे पहा, परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने त्यांना म्हटले की पहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत. एवढ्या सामर्थ्याने स्तेफन त्या ठिकाणी पाहत होता. पहा, प्रभूने त्या ठिकाणी स्तेफनाला दर्शन दिले. पित्याच्या उजव्या हाताला तो बसलेला उभा असलेला त्याने पाहिला. स्पष्टपणे सांगितले की मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. तेव्हा ते मोठ्याने ओरडून कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले आणि मग ते त्याला शहराबरोबर घालून दगड मार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगड मार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, असे बोलून तो झोपी गेला. या ठिकाणी आम्हाला स्तेफनाचं जीवन अतिशय पवित्र, अतिशय सामर्थ्यशाली आम्हाला दिसत आहे. आज आपल्या मंडळांमध्ये असं जीवन आहे का? आज असे पुढारी आहेत का? स्तेफनाप्रमाणे जीवन आहे का? मरूपर्यंत तो त्याने देवाची सेवा केली, प्रभूची सुवार्ता इतरांना तो सांगत होता, देवाचं वचन सांगत होता. तो डगमगला नाही, घाबरला नाही, मृत्यूचं भय त्याच्या जीवनामध्ये नव्हतं. लोक त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत होते, परंतु देवाचा पवित्र आत्मा त्याच्या ठाई होता आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो त्या ठिकाणी लोकांना सांगत होता. त्याच वेळेस प्रभूने त्याला दर्शन देऊन त्याला त्या ठिकाणी स्वर्ग उघडलेला दिसला आणि त्या ठिकाणी देवाच्या उजवीकडे देवाचा पुत्र जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त उभा असलेला त्याने पाहिला. हे ऐकून त्या लोकांनी कानात बोट घातले आणि त्या स्तेफनावरती चालून गेले आणि त्याला नगराच्या बाहेर नेऊन दगड मार करू लागले. त्यावेळेस स्तेफन त्या ठिकाणी प्रभूच्या आत्म्याने प्रेरित होऊन तो म्हणत होता की हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला आणि म्हणाला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, असे बोलून तो झोपी गेला. डायरेक्ट तो देवाच्या जवळ गेला, प्रभूच्या जवळ गेला. प्रियांनो, त्यांनी स्वर्ग उघडलेला पाहिला, प्रभूला त्या ठिकाणी पाहिलं. आज प्रियांनो, आम्हाला देखील खूप मोठ्या छळातून जावं लागणार आहे. कारण ज्या ठिकाणी देवाची पवित्रता आहे, देवाचं सामर्थ्य ज्या लोकांच्या जीवनामध्ये आहे, जे लोक खरेपणाने प्रामाणिकपणे देवाची सेवा करत आहे, अशा सर्व लोकांना छळातून जावं लागणार आहे. कारण सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे शोधत फिरत आहे आणि त्यांनी हे अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी पाहिलेले, त्या लोकांचे डोळे अंतःकरण आंधळ करून ठेवलेलं आहे. आज मंडळांमध्ये हीच परिस्थिती आहे. जर कोणी दास खऱ्या वचनातून बोलतो तर त्या देवाच्या सेवकाला मंडळीतून हाकलून दिला जातो. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे संदेश लागतात, त्यांच्या मनाप्रमाणे देवाची भक्ती पाहिजे, परंतु देवाच्या इच्छेने न वागता तर मनुष्याच्या जीवनाप्रमाणे, वचनाप्रमाणे त्यांना चालवसे वाटतं.
परंतु आज या सकाळच्या वेळेस प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगत आहे की देवाच्या इच्छेने आम्ही सेवा केली पाहिजे. या ठिकाणी स्तेफनाने देवाच्या इच्छेप्रमाणे तो चालला आणि आपलं जीवन शेवटपर्यंत प्रभूच्या सेवेसाठी त्याने अर्पण केलं. प्रियांनो, खूप सुंदर असं वचन आहे. याचा आपण अभ्यास करू आणि या वचनाने मध्ये ज्या गोष्टी देवाने आम्हाला सांगितल्या, स्तेफनासारखं आम्ही आमचं जीवन केलं पाहिजे. पवित्र आत्म्याने भरलेलं, पवित्र सामर्थ्याने भरलेलं. प्रभूने त्याला दर्शन दिलं आणि प्रभूने त्याला प्रभूच्या राज्यामध्ये घेतलं. त्याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, आज आम्ही देखील त्या जिवंत देवाला हाक मारली पाहिजे. तो पवित्र असा देव आहे. तर चला आपण हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बाप्पा. या छोट्याशा वचनाद्वारे देव बाप तुम्हाला मला आशीर्वाद दे. देव प्रियांनो, आज या सकाळच्या समय आपण प्रार्थना करत असताना प्रभू आमच्या संगती बोललेला आहे. त्या वचनावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तर प्रियांनो, या सकाळच्या समय प्रभू आमच्या संगती बोलत आहे. हे देवा, या सकाळच्या समय तू प्रत्येका संगती तू बोलत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रत्येक भाऊ, प्रत्येक बहीण, प्रत्येक लेकरू, प्रत्येक वृद्ध, प्रत्येक तरुण तरुणी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आम्हा प्रत्येकाला पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. सर्व आजार, सर्व क्लेश, सर्व संकट, सर्व निराशा, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, सर्व प्रकारचे पाप यापासून प्रिय प्रभू येशू आमच्या प्रत्येकाचं जीवन तू सांभाळून तुझं गौरव दे. प्रिय प्रभूशी, सर्व प्रकारच्या समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझ्या लोकांवरती तू दया कर. प्रभू, हे वचन तू आम्हा प्रत्येकाला तू समजून सांग. आमच्या प्रत्येका संगती तू बोल. जे लोक हे वचन ऐकतील आणि प्रार्थना ऐकतील, त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्याचा तू अनुभव येऊ दे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक नवीन साक्ष तू तयार कर आणि ही सकाळची वेळ तू आशीर्वादाची तू कर. प्रिय प्रभूजी, तू आमची प्रार्थना ऐकलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. आज दिवसभरातील सर्व प्रार्थना सभा, सर्वांचे कामकाज, सर्वांचं येणं जाणं प्रभू सर्व काळ तू सुरक्षित ठेव. सर्व साथीच्या आजारापासून, सर्व उन्हापासून, सर्व दुष्टात्म्यापासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर या क्रमांकावरती संपर्क साधा. 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि सर्व वाईट गोष्टीपासून, उन्हापासून, आजारापासून, सर्व संकटापासून आपला सांभाळ करो. आमेन, आमेन. देवा आपल्याला आशीर्वादित करो.